नमस्कार, सुनीता किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आपली आहे बटाट्याची भाजी। तर बटाट्याची भाजी आपल्याला चटपटीत अशी करायची आहे, त्याच्यात कुठला मसाला नाही वापरायचा आहे। तर चला आपण साहित्य बघून घेऊया। तर हे बघा, इथे मी बटाटे घेतलेत आणि हे असे मी फोड्या करून घेतलेत, त्याचे हे असे पीस केलेत। म्हणजे एका बटाट्याच्या 4 पीस केलेत मी। खरं म्हणजे याला छोटे बटाटे लागतात, माझ्याकडे ते नव्हते, तर मीडियम साईजचे बटाटे घेऊन मी असे पीस केलेत। आणि त्याचं साहित्य इथं जिरे घेतलेत 1 चमचा, मोहरी, काली मिरी पावडर, सफेद तीळ आणि टोमॅटो सॉस। आणि इथं थोडं अद्रक घेतले, म्हणजे 1 इंच असं उभं चिरून घेतले मी पातळ। आणि मी 2 मिरच्या घेतल्यात, पुदिना आणि कोथिंबीर, हे एवढं आपल्याला लागणार आहे। आता मी ते गॅस पेटवून घेतलाय आणि तेल कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करत ठेवलंय। तर आपल्याला हे बटाटे घेतलेले आहेत ना, ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत। चला बघूया आपलं तेल गरम झालंय काय। हे मी बटाटे फ्राय करायला टाकते आणि हे थोडे सांभाळूनच टाकायचे, कारण पाण्यातनं काढून आपण तेलामध्ये टाकतोय ना, थोडी काळजी घ्या। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे आहे ना ह्या साईडला ठेवायचे आहे आणि इकडे आपल्याला भाजीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, ते गरम झालंय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। ही भाजी आपल्याला जरा चटपटीतच करायची आणि वेगळी करायची आहे। तर इथे मी मोहरी टाकून घेतले, जिरे टाकून घेते, गॅस थोडा वाढवलाय मी। आता आपले बटाटे बघूया आपण। बटाटा पण शिजलेला आहे आपला। गॅस थोडा बारीक करते आणि हे आपण अद्रक घेतलंय ना, ते टाकून घेते आणि मिरची। गॅस बारीक करायचा आपल्याला। आणि हे बटाटे आहेत ना, ते आता निम्म म्हणजे शिजलेत थोडे, आणि काय जरी शिल्लक म्हणजे असे कच्चे राहतील ना, ते ह्याच्यामध्ये शिजतील। तर आता आपण इकडचा गॅस बंद करते, इकडे घ्यायचे। थोडी वेगळी पद्धत आहे भाजीची। आता आपल्याला काली मिरी, याच्यात 2 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे तर तुम्ही कमी टाकू शकता याच्यात तिखट। काली मिरी घेतले, हे तीळ तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण मला आवडतात म्हणून या भाजीत मी तीळ टाकून घेतलेत। आणि 2 चमचे आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा। आता आपल्याला हे वरती खाली करून घ्यायचं। याचा कलर जरा, आपण टोमॅटो सॉस टाकलाय ना, त्याच्यामुळे कलर कसा भारी आलाय त्याला। हे कोथिंबीर घेतले ना, ते टाकून घ्यायचे आणि हा पुदिना। थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची। खूप छान लागते भाजी।
एक दिवशी अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा। रेसिपी कुठेतरी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्याला ही 5 मिनिटं भाजी अशीच ठेवायचे झाकण मारून, कारण कशी थोडे जर बटाटे कच्चे असले ना तर त्याच्यामध्ये ते शिजून जातील। तर आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आपण बघूया आपली भाजी झाली का। हे बघा आपली भाजी तयार आहे। मी आता गॅस बंद करते। तर ही बघा आपली चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी ह्याशी चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबर खा। जरी अशीच खाल्ली तुम्ही ही भाजी टोमॅटो सॉस बरोबर तरी चालेल, एवढी टेस्टी भाजी होते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।